महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वंचितकडून उद्या संध्याकाळपर्यंत मसुदा दिला जाणार। या मसुद्यावर एकमत झाल्यानंतरच पुढची रणनीती आखली जाणार। प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चेची पहिली फेरी अत्यंत सकारात्मक। 4-5 जागांचा प्रश्न शिल्लक आहे, त्यावर चर्चा सुरू। विजय वडेट्टीवार यांची माहिती। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। ट्विट करत दिली माहिती। काही गोष्टी न बोलणंच योग्य, सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। बाबा सिद्दीकी यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यापूर्वीच होर्डिंग। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या पक्षप्रवेशाचे वरळीमध्ये होर्डिंग। मागच्या 15 दिवसांपासून वावड्या होत्या, ते आता जात आहेत। धर्मांध पक्षात बाबा सिद्दीकी जात आहेत। वडेट्टीवारांची बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। याच महिन्यात इंडिया आघाडीची एकत्रित सभा होण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये पहिली सभा। सोनिया गांधींसह इंडिया आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता। राहुल गांधींच्या यात्रेची समाप्ती इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये होईल। इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये होणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चाचं कुलगुरूंसमोर आंदोलन। युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भाजयुमोची मागणी। राज्यसभेसाठी प्रदेश भाजपनं 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीमध्ये समावेश। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे संकेत। अंतिम निर्णय केंद्रीय कार्यकारिणी लवकरच घेणार असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य। मनसेच्या 3 नेत्यांची पहिल्यांदा फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। या गुप्त बैठकीनंतर 3ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 8 ते 10 दिवसात बैठक। लवकरच युतीसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता। भाजपच्या गाव चलो अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये। पारडसिंगा गावातल्या नागरिकांशी संवाद। शेतकऱ्याच्या घरात केलेला मुक्काम अत्यंत छान अनुभव। काल रात्री मुक्काम केला तेव्हा लोकांचं प्रेम आणि शांती अनुभवायला मिळाली। कार्यकर्त्यांशी चर्चा करायला निवांत वेळ मिळाला। दौरा अत्यंत चांगला झाला। फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांची निस्वादे कुटुंबियांच्या घराला भेट। गावात मुक्कामी असल्यानं गावकऱ्यांशी संवाद होतो। फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हातला गावामध्ये चाय पे चर्चा। शेतकऱ्यांसोबत संवाद। गाव चलो अभियानाअंतर्गत देवेंद्र फडणवीसांनी घेतली छोट्या वर्गातील व्यावसायिकांची भेट। हातला गावामध्ये गणपत द्रवेकर या सलून चालकाची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली। विश्वकर्मा योजनेची माहिती दिली। पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बॅनरमधून राजकीय टोमणे। ढवळ्यापाशी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला। बॅनरवर मजकूर। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। पोलिसांनी बॅनर्स काढले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाचा पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावा। काहीसा वाद होण्याची चिन्ह। पक्ष कार्यालयाबाहेर पोलिसांचा 24 तास बंदोबस्त। नाशिकमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरून वाद। नाशिक पक्ष कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी शरद पवार गटाचा न्यायालयीन लढाईचा इशारा। मनोज जरांगेंचा नाशिक जिल्हा दौरा सुरू। जरांगेंचं जोरदार स्वागत। नाशिकच्या दिंडोरी, काळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा करणार। 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचंही दर्शन घेणार। सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी व्हावी। अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं। मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। बालेकिल्ला कुणाचाही नसतो, जनतेचा बालेकिल्ला असतो। मनोज जरांगेंचा भुजबळांना टोला। भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न, पण त्यांना नाभिक समाजाची माफी मागावी लागेल। जरांगेंची मागणी। जरांगेंच्या स्वागतासाठी अश्वनृत्य। दिंडोरीतल्या संकटमोचन चैतन्य हनुमान मंदिराच्या आवारात आयोजित सत्कार कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील यांना चांदीची तलवार भेट। कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखांना देणार भेटी। उद्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार। शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या शाखांना भेट देणार।
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आज ईडी चौकशीला उपस्थित राहणार नाहीत. शिखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवारांवर आरोप. राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव. सरकारी वकील उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा, पण संजय राठोड यांना महायुतीकडून लोकसभा उमेदवारी द्यायला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा विरोध. गांधी कुटुंबाचा किती मोठा कार्यकर्ता आहे हे संजय राऊत यांनी आज सकाळी स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांना संजय राऊत म्हणायचं की संजय गांधी म्हणायचं, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल. मंत्री छगन भुजबळ यांचा तात्काळ राजीनामा घ्या. मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी. राज्यपालांना याबाबत आज देणार निवेदन. मराठा आणि ओबीसी समाजात भुजबळ तेढ निर्माण करत असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचं म्हणणं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीनं विदर्भात निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या फक्त 55,000. बबनराव तायवाडे यांचा दावा. या 55,000 प्रमाणपत्रांमध्येही 99% कुणबी समाजाचेच लोक असल्याचं तायवाडेंचा दावा. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू. आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत, मोरे वसंत. एक सोशल माध्यमावर स्टेटस. त्यामुळं लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याची चिन्ह. संजय राऊत यांनी आजही मुख्यमंत्र्यांसोबत केला गुंडांचा फोटो रिलीज. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरातील दाखलेबाज गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्याचं स्वागत मुख्यमंत्री उत्साहानं करतात. संजय राऊत यांची पोस्ट. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची मुस्लिम बांधवांना भावनिक साथ. अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो. अजमेरला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना साथ. 2019ला काटोलमधून विधानसभा निवडणूक लढलो असतो तर अनिल देशमुख यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं. भाजप नेते आशिष देशमुखांचा दावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये शिंदे गटाचे बॅनर. सेना भी तैयार और सेनापती भी बॅनरवरचा मजकूर. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुण्यातल्या देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन. नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाला राज्यातल्या आणखी 12 जिल्हे जोडण्यात येणार. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 60,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. येत्या एप्रिल महिन्यात भूसंपादन सुरू केलं जाणार. यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कोणतीही कारवाई करू नये. पालिका आयुक्तांचे आदेश. ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन अयोध्येला रवाना. भाजप आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात नागरिकांचं आंदोलन. डोंगरगाव, मंगरूळ, राजाळवाडी या मोठा गावातील एमआयडीसी रद्द करणं. 8 गावातील नगरपरिषद हद्दवाढ करणं. लिहाखेडी गायरान जमिनीतील कृषी विद्यालय योग्य ठिकाणी स्थलांतरित करणं या मागण्यांसाठी आंदोलन. परभणीमध्ये चक्क एका बाजूनं झुकलेली बस रस्त्यावर. अशा बसमुळे अपघात घडण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातल्या डोनगावमध्ये ग्रामस्थ आक्रमक. गावात मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात. अतिक्रमण काढण्यात यावं ग्रामस्थांची मागणी. प्रस्तावित पंढरपूर विकास आराखडामधला कॉरिडॉर आणि इतर रुंदीकरणाच्या विरोधात मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांचं आत्मक्लेश आंदोलन. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून यशवंत सेना आक्रमक. बीडमध्ये यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सुंदर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आशा गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघाचं शहापूर ते मंत्रालय मोर्चा. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मानधन आणि दिवाळी भाऊबीजेचा शासकीय आदेश लवकरात लवकर काढण्याची मागणी. शब्बीर अहमद अन्सारी यांच्या प्रवासावर आधारित मंडलनामा या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याला छगन भुजबळ, महादेव जानकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांची उपस्थिती. शाळेला वर्गखोल्या नसल्यामुळे विद्यार्थी घेतायत चक्क उघड्यावर शिक्षण. पालघरमधल्या डहाणू तालुक्यातला प्रकार. जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.